ब्रेकनंतर माझ्या मिड डेमध्ये स्वागत। महायुती मुंबई महापालिकेवर सत्तेत आल्यानंतर ठेवी संदर्भात मोठा निर्णय झालाय। 36,000 कोटींच्या ठेवी विकास कामांसाठी मुंबई महापालिका मोडणार आहे। मुंबई महापालिकेकडे सध्या 81,000 कोटींच्या ठेवी आहेत। मुंबईत विविध विकास कामांसाठी महापालिका 36,000 कोटींच्या ठेवी वापरणार आहे। प्राथमिक शालेय इमारत बांधकाम, नागरी वाहतूक प्रकल्प, रस्ते आणि पूल बांधणी यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड म्हणून महापालिकेच्या 36,000 कोटींच्या ठेवींचा वापर केला जाणार आहे। दरम्यान याबाबत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर झालेला आहे, पण ह्यात एक महत्त्वाची बाब समोर आलेली ती म्हणजे ठेवींची। नेहमीच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या वेळी ठेवी कितीने वाढल्या आणि कितीने कमी झाले याकडे लक्ष लागलेलं असतं आणि यंदा ह्याच्यात मोठी अशी घट झाल्याची माहिती समोर आलेली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आहेत। ताई, खरं तर अर्थसंकल्प नुकताच सादर झालेला आहे, पण जी चर्चा होती ठेवींची, आधी 91,000 कोटी, मग 80,000 कोटी आणि आता त्या आणखीनच कमी झालेल्या आहेत, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, 7 मार्च 2022ला सर्वांचा नगरसेवकांचा कार्यकाळ संपला। त्याच्यानंतर ज्या काही महाराष्ट्रात घडामोडी घडल्या आणि त्यानंतर 2 वर्ष 9 महिन्यांनी ही सगळे नगरसेवक पुन्हा आम्ही निवडून आलो। निवडून आल्यानंतर त्या पिरियडमध्ये किती तुम्ही ठेवी मोडलात त्याची श्वेतपत्रिका काढा, कारण मुंबईकरांना पण त्याची उत्कंठता लागलेली आहे आणि नगरसेवक म्हणून जे ट्रस्टी म्हणून निवडून येतात त्यांना या गोष्टीची माहिती असलीच पाहिजे। पण मी खरं म्हणजे आयुक्तांकडे मागितलं, CC2 महापौरांना केलं, पण फारच उतावळीपणे मला पत्र आलंय की संकेतस्थळावर जा आणि चेक करा। खरं हे उत्तर बरोबर नाही। मुंबईकरांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्यांकडनं हे उत्तर अपेक्षित नाही। तुम्ही प्रशासनाला सांगू शकता की तुम्ही पारदर्शक म्हणून म्हणताय ना स्वतःला, तर पारदर्शक कसे आहात हे कृतीतून दाखवावे लागतील, नुसतं म्हणून चालत नाही। मधल्या पिरियडमध्ये ज्या ठेवी मोडले त्याचं कशा कशा कामासाठी वापरले, कुठल्या हेडखाली गेले, कुठला GL कोड वापरला, राज्य सरकारने माझ्या माहितीप्रमाणे, मी त्याची माहिती घेते, मला मिळत नाहीये की लाडकी बहीण योजनेचे पण इथून पैसे घेतले। खरं म्हणजे ही स्वायत्त संस्था वेगळी आहे, इथं बजेट वेगळं आहे। ह्याच्यामध्ये उलट गव्हर्नमेंटकडे, राज्य सरकारकडे आमची कितीतरी कोटी येणी बाकी आहे, ती देण्याचा लांबच। म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हेल्थची काही कोटी आम्हाला दिले होते। आज कुठल्याच कोटीच्या कोटी उड्डाणी इकडे येत नाही आहेत महापालिकेच्या तिजोरीत, आणि महापालिकेच्या तिजोरीतले काढून न्यायचे तर ते किमान तुम्ही आता बजेटमध्ये सांगताय तर ट्रस्टी म्हणून सगळ्या नगरसेवकांना ते कळले पाहिजे तुम्ही कशाला वापरताय, कुठे वापरणार आहात। खरं तर 36,623 कोटीहून अधिकची रक्कम जी आहे ती मूलभूत आणि पायाभूत सुविधांसाठी वापरात येणार असं म्हणून या ठेवी ज्या आहेत त्या वापरण्यात। मूलभूत आणि पायाभूत सुविधा या ज्या आम्ही पण आधी दिलेल्या आहेत, आता मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट येते चालू आहे मुंबईत। त्या डेव्हलपमेंटमध्ये मूलभूत पायाभूत सुविधा ज्या मोडल्या जातात, तोडल्या जातात, तर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया आपण बघत होतो। पुढची बातमी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प